आज आपण आरीवर्क शिकतोय, स्वतःसाठी नाही शिकत आहे. आपण यामध्ये बिझनेस करणार आहे किंवा क्लासेस घेणार आहे किंवा कस्टमरचे ब्लाऊज भरून देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले आपण जी सुरुवात केलेली आहे ते स्टेटसवर टाका. सगळ्यांना लोकांना कळायला पाहिजे की बाई आपण काय करतोय. आज जर तुम्ही म्हणाल की काही मुली मला फोन करता, मॅडम जर आम्ही शिकलो, जर आमच्याकडे कस्टमरच नाही आले तर आम्ही आमचे पैसे वाया, आमचं शिकणं. असं काहीच नसतं. निगेटिव्ह विचार करायचंच नाही. कधी पण आपण चांगला विचार केला ना तर चांगलंच होतं. आता तुम्ही विचार केला की बाई आता मी एवढं हे वर्क केलंय, हे जर मी भरले आणि हे मला लोकांनी रिस्पॉन्स एक देणार नाही, रिस्पॉन्स दोन नाही देणार, तिसरा तर देईल ना. विचारतील ना बाई किती घेतले, काय घेतले. तुम्ही त्याच्यासाठी सगळ्यात पहिले स्टेटसवर ठेवा, यूट्यूबवर टाका. मग तुम्हाला दोन लोक जरूर विचारतील. पण समोरच्या व्यक्तीला बोलायचं की बघा आम्ही मार्केटपेक्षा कमी रेट घेतो. ते विचारतील तू करते का, तू बाहेरचे भरून देते का, ते तुम्हाला होच म्हणणार. तुम्ही हाच बोलायचंय त्यांना. आणि तुम्ही त्यांना हे एवढं बोलायचं की आम्ही बाहेरपेक्षा रेट कमी घेतो, तुम्ही करून बघा, एक साधं करून बघा, आवडलं तर तुम्ही नंतर टाका. पण सुरुवात कमी पैशापासून सुरुवात करायची आहे. मी जर इथं डायरेक्ट तुम्ही 500च्या ऐवजी तुम्ही 700-800 घेता तर तुमच्याकडे कस्टमर येणार नाही. सुरुवात तुम्ही कमी पैशानी करा, तुमच्याकडे खूप कस्टमर येतील. कारण की मी सुरुवात माझी अशीच झालेली आहे का की मला याच्यात परवडायचं अजिबात नाही. नुसतं मी हमाली म्हणतात ना, रिकामे हमाली, मी असं खूप केलेलं आहे. पण आज मी जे कमवते ना ते कमी पैशाने सुरुवात केली, त्याच्यानंतरच मला हे झालं. तुम्ही विचार बाई नाही परवडत इतकी मेहनत आहे, असं काहीच विचार करू नका. मेहनत आहे, तुम्हाला स्टार्टिंग मध्ये काहीच करणार नाहीये, पण सुरुवात तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. आलं का तुमच्या लक्षात? आणि आजपासून सगळ्यांनी स्टेटसवर ठेवा. मला सगळ्यांचे स्टेटस दिसायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही शिकताच आहे तरी तुम्ही ठेवा की टुडेज माय वर्क. लोकांना कळेल तरी की तुमच्या काय चालू आहे. बरोबर? हे असं तुम्ही ठेवायचंय. ठीक आहे.